तर नाशिकमध्ये 3 आमदार आणि 70 नगरसेवक भाजपचे आहेत। गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केले। नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे असं ते म्हणतात। तर महाजन संकट मोचक आहेत, शेपटीला आग लावून लंका जाळणार नाहीत असंही शिरसाटांनी म्हटलंय। महायुती कायमस्वरूपी टिकेल यासाठी प्रयत्न करावा असंही संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलंय। वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस वाटतं आम्हाला मिळाली पाहिजे, शिवसेनेची सिटिंग जागा आहे त्यांना वाटतं आम्हालाच मिळाली पाहिजे आणि भाजपलाही वाटतं, कारण इथे तिन्ही आमदार हे बीजेपीचे या ठिकाणी आहेत। इथे महापालिकेमध्ये जवळपास 68 नगरसेवक जे आहेत हे भाजपचे आहेत। हा भाजपचाच बालेकिल्ला आहे आणि म्हणून रास्त आहे, साहजिक आहे की त्यांनाही वाटतं की आपले सगळे इथे पदाधिकारी असताना ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे। गिरीश महाजन हा संकट मोचन आहे, तो शेपटीला मला नाही वाटत की पुन्हा काहीतरी चिंदी लावून लंका जाळाच्या भानगडीत पडेल। हे रामराज्य चांगलं चालू द्या, रामराज्यासाठी पुन्हा तुम्ही असं काही उद्योग करू नका। ही महायुती कायमस्वरूपी टिकेल याकडे प्रयत्न करा।